नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यातील आपण मागच्या तासाला अभ्यास 5.2 अभ्यासलेला होता. आजच्या तासाला आपण अभ्यास 5.3 अभ्यासणार आहोत. त्यासाठी जो त्यातला डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे तो आपण आता समजून घेऊया आणि त्यातली काही उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवात करता येईल अभ्यास 5.3 साठी. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय अभ्यास करायचा आहे बघा, इव्हेंट ह्या शब्दाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज अन इव्हेंट. आपण मराठीमधून त्या इव्हेंट यासाठी आपण काय म्हणतो, घटना असा आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे. विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणजे फेवरेबल आउटकम्स असे म्हणतात. आता इथं हा जो प्रश्न आहे तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीची संचाला घटना असे म्हणतात आणि घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो. हा इथं भाग आपल्याला दिलेला आहे. आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. म्हणजे आपल्याला आउटकम्स म्हणजे काय हा भाग लक्षात घेता येईल. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट. आपल्याला इव्हेंट म्हणजे काय, जो आपल्याला आउटकम्स मिळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक फासा टाकला असता काय मिळेल तर 1 2 3 4 5 6 हा भाग मिळेल. आपण याला काय म्हणलेलं आहे, आउटकम्स म्हणलेला आहे. जे ज्या शक्यता आहेत फेवरेबल, आपल्याला काय शब्द तिथं वापरलेला बघा, फेवरेबल आउटकम्स. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स मिळणारे जे शक्यता आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, इव्हेंट म्हणलेला आहे, घटना असं म्हणलेलं आहे. आपल्याला इथं घटनेमध्ये जे प्रकार दिलेले आहेत ते फक्त प्रकारांचं ओव्हरलुक करूया आपण. टाइप्स ऑफ द इव्हेंट, सर्टन इव्हेंट और शुअर इव्हेंट. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, निश्चित घटना. सर्टन इव्हेंट म्हणजे काय, निश्चित घटना की तेवढंच मिळणार आहे आपल्याला, त्याला आपण सर्टन इव्हेंट और शुअर इव्हेंट म्हणतो. दुसरा आहे इम्पॉसिबल इव्हेंट, अशक्य घटना. आता हे अशक्य घटना म्हणजे काय आपल्याला लक्षात घेता येईल बघा, एक फासा टाकला आणि पृष्ठभागावर मिळणारी संख्या 7 किंवा 7 पेक्षा मोठी असेल, दॅट विल बी द इम्पॉसिबल इव्हेंट. हे शक्य नाही, कारण फाश्यावर आपल्याला काय माहित आहे 1 2 3 4 5 6 पर्यंतचा अंक असतात आणि आपल्याला जी घटना सांगितलेली आहे ती काय सांगितलेली आहे तर फाशा पृष्ठभागावर मिळणारा अंक 7 असेल किंवा 7 पेक्षा मोठा असेल. असं जर असेल तर ही घटना आपल्याला मिळणार नाही. अशा घटनेला आपण काय म्हणलेलं असतं बघा, इम्पॉसिबल इव्हेंट, अशक्य घटना. म्हणजे हे शक्य होत नाही, अशा वेळेस आपण त्याला इम्पॉसिबल इव्हेंट असं म्हणलेलं असतं, अशक्य घटना म्हणलेलं असतं. निश्चित इव्हेंट सुद्धा आपल्याला सांगता येईल, निश्चित घटना. सर्टन इव्हेंट म्हणजे जी आपल्याला फिक्स मध्ये मिळणार, म्हणजे एक नाणं फेकले असता छापा आणि काटा मिळतो, ही एक छापा मिळेल किंवा काटा मिळेल, तर दॅट विल बी द सर्टन इव्हेंट. आपण त्याला सर्टन इव्हेंट म्हणलेला आहे किंवा निश्चित घटना असं म्हणलेलं आहे. अशक्य घटना, इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे आपण एखादी घटना किंवा अट अशी मांडलेली आहे की ती शक्यच नाही, अशा वेळेस आपण त्याला इम्पॉसिबल इव्हेंट असं म्हणत असतो. एक घटकी घटना, जसं एक घटक संच आपण मागच्या वर्षी बघितलेलो संचाच्या प्रकारमध्ये, तसं सिंपल इव्हेंट म्हणजे त्याला आपण साधी घटना म्हणतो, ज्याच्यामध्ये एकच आपल्याला एलिमेंट किंवा घटक मिळणार आहे. त्यानंतर पूरक घटना, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट, परस्पर अपवर्जी घटना, सर्वसमावेशी घटना. याच्यावर काय आता ह्या सिलेबसमध्ये जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, पण मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये ह्याच्यावर पण प्रश्न आपल्याला विचारलेले होते. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला आत्ताचा सध्याचा सिलेबस चालू आहे त्या सिलेबस संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. काय उदाहरण आपण समजून घेऊया बघा. हा सुद्धा एक्झरसाइज छोटा आहे, त्यामुळे आपल्याला थोडा हा भाग पण समजून घेतला तर आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल आपल्या वेळेचा. 2 नाणी एकाच वेळी फेकली या प्रयोगासाठी नमुना अवकाश यस लिहा. आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय करायचं बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता आपल्याला काय मिळते, 4 घटक मिळतात. मग आपण काय केलेलं असतं, HT, TH आणि TT इथे लिहिलेले आहेत बघा. तर हे 4 घटक आपल्याला लिहिता येतात. N of S बरोबर 4. तर हा पहिला भाग आहे प्रश्नातला. त्यानंतर त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. N of S नमुना घटकांची संख्या, हे नमुना घटक आहेत HH, HT, TH, TT, म्हणून नमुना घटकांची संख्या काय झाली, N of S बरोबर 4 झालेली आहे. आपल्याला जसा प्रश्न आहे त्या संदर्भात आपल्याला बघता येईल. या प्रयोगासाठी खालील घटना संच रूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. आता संच रूपात लिहायचं बघा आपल्याला. घटना काय दिलेली, घटना ए साठी अट. आता ए घटना काय म्हणते, कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. आता इथं आपण समजून घ्यायचं बघा, कमीत कमी एक छापा, ज्यावेळेस अशी अट आपल्याला दिलेली आहे त्यावेळेस जास्तीत जास्त किती छापा चालतील हे समजून घ्यायचं आपल्याला. प्रश्नामध्ये आपल्याला जो भाग इथं समजून घ्यायचा आहे तो समजून कसा घेतोय बघा आपण. उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला त्याच्यावरून आपण हे समजून घेतोय बघा. इथं पण लक्षात घेता येईल, ही घटना अट काय, कमीत कमी एक छापा मिळणे. आता ह्याच्यापैकी आपल्याला काय करायचं, कमीत कमी एक छापा घ्यायचा ज्या घटना मिळालेल्या आहेत. मग इथं अट आपण कशी उलटी अभ्यासाची बघा, कमीत कमी एक छापा सांगितलाय, जास्तीत जास्त किती छापा चालतील. म्हणजे इथं जर HH असेल तर 2 छापा चालतील का, तर चालतात.
का तर कमीत कमी एक ह्याच्यात आहे ना छापा आहे मग चालतंय, दोघं असले तरी चालतंय. HT ह्याच्यात कमीत कमी एक छापा आहे ना आहे चालतंय. TH याच्यात पण कमीत कमी एक छापा आहे ना चालतंय. म्हणजे आपल्याला फक्त काय घेता येणार नाही बघा, TT घेता येणार नाही. का तर ह्यात कमीत कमी एक छापा नाही. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हा जो भाग आहे तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आपल्याला काय म्हणलेलं बघा, कमीत कमी एक छापा असला पाहिजे, कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. म्हणून आपल्याला कमीत कमी एक म्हणलं तर आपण काय उलटी अट कशी लक्षात घ्यायची, जास्तीत जास्त कितीही चालतील आणि कमीत कमी एक छापा आपल्याला सांगितलं. फक्त एक छापा म्हणणं ही घटना वेगळी आहे आणि कमीत कमी एक छापा मिळणं ही घटना वेगळी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे कन्फ्यूज करायचं नाही. फक्त एक छापा मिळण्याची घटना जर असती तर फक्त आपल्याला HT आणि TH एवढंच घ्यावं लागलं असतं. का तर तिथं फक्त एक छापा आहे. कमीत कमी एक छापा ह्या शब्दाचा अर्थ बदलतोय. म्हणजे ह्या शब्दामध्ये कसा अर्थ बदलतोय आपण समजून घेतोय. कमीत कमी एक छापा म्हणलं तर आपल्याला काय लक्षात घेता बघा, H चालेल, HH चालेल, काही HS चालेल, तर ह्यात कमीत कमी एक आहे. जास्तीत जास्त 2 पण चालतील, 3 पण चालतील. म्हणजे फक्त आपल्याला कमीत कमीची अट घातलेली होती. HT चालेल, TH चालेल. आणि जर कमीत कमी शब्द दिला नसता, फक्त एक छापा मिळण्याचे आहे एवढा शब्द दिला असता, तर फक्त आपल्याला काय लिहिता येईल, HT आणि TH एवढंच लिहावं लागलं असतं. म्हणजे ह्या शब्दांचे जे अर्थ आहेत ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. आणि मग आपल्याला या घटनेचे सॅम्पल स्पेस काय मिळाले, HH, HT, TH आणि नंबर ऑफ A बरोबर 3. तर साधारणतः आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट इन A बरोबर काय मिळाले, आपल्याला 3 मिळाले. तसंच B ही घटना पण बघूया बघा. घटना B साठी अट काय, एकच छापा मिळण्याची आहे. आता आपण जसं सांगितलं तसं फक्त इथं कमीत कमी असा शब्द वापरलेला आहे का, नाही, एकच छापा मिळण्याची आहे. म्हणजे इथं फक्त कंपल्सरी एक छापा पाहिजेच. म्हणून HT आणि TH इथं पण एक छापा आहे, इथं पण एक छापा आहे. म्हणून N of B बरोबर आपल्याला किती मिळाले दिसते, 2 मिळाले दिसते. म्हणजे आपल्याला इथं जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. कमीत कमी म्हणलं तर आपण कसा शब्द वापरतोय त्याचा अर्थ घेतोय, जास्तीत जास्त म्हणलं तर कसा अर्थ घेतोय, ह्या घटना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता तिसरी घटना आपल्याला कशी दिलेली आहे बघा. घटना C साठी अट काय दिली, जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे. जास्तीत जास्त एक काटा आहे, कमीत कमी 0 काटा असले तरी चालते. म्हणजे इथं आपण बघा, आता मगाशी जसा विचार केला तसंच आता आपण करतोय. जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे, म्हणजे कमीत कमी 0 असले तरी चालतील, फक्त जास्तीत जास्त एक पाहिजे. म्हणून बघा इथं काटा आहे का नाही, तरी पण हा इव्हेंट आपल्याला घेता आला का, तर इथं काय पाहिजे होतं, जास्तीत जास्त एक काटा, कमीत कमी 0 काटा असले तरी चालतील, फक्त जास्तीत जास्त 2 काटा घेता येणार नाहीत. म्हणजे TT हे घेता येणार नाही, HT घेता येईल, TH सुद्धा घेता येईल, कारण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एक काटा आहे. मग कमीत कमी 0 असले तरी चालतील. म्हणजे अशी जर अट आली जास्तीत जास्त कमीत कमी, तर त्याच्या नेमकी उलटी अट सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. आणि मग तो इव्हेंट आपल्याला घेता येतो का हे आपल्याला बघायचं. शेवटची घटना काय बघा, D साठी एकही छापा न मिळण्याची आहे. म्हणजे त्यात एकही छापा नको, पहिला पण छापा नको आणि दुसरा पण छापा नको. म्हणून आपल्याला फक्त D बरोबर काय आलं, TT, आणि D बरोबर काय आलं, 1. N of D बरोबर काय आलं, 1 आलं. तर साधारणतः विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या ज्या अटी आहेत ह्या अटी आपण समजून घ्यायच्यात. अटीमध्ये आपल्याला शब्द कसे वापरलेले असतात बघा. पहिला आपण बघितलं कमीत कमी, एकच, जास्तीत जास्त आणि एकही छापा न मिळण्याची. साधारणतः अशा पद्धतीच्या अटी आपल्याकडे असतात आणि ह्या अटींचा अर्थ किंवा ह्या शब्दांचा अर्थ आपण समजून घ्यायचे असतात. शब्दांचे अर्थ जर नाही समजले तर मग आपल्याला उदाहरण सोडता येणार नाही, आपल्याला सॅम्पल स्पेस मिळणार नाही. आता आपल्याला दुसरं उदाहरण पण बघा, समजून घेऊया. एका पिशवीत 50 कार्डे आहेत, त्या प्रत्येक कार्डावर 1 ते 50 यांपैकी एक अंक संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर नमुना अवकाशी लिहा. आता यादृच्छिक याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं का, रॅन्डमली, म्हणजे कुठलं येईल. आपण समजा पिशवीत सगळे कार्ड टाकले, डोळे झाकायचे आणि कुठलं पण कार्ड काढायचं, म्हणजे त्याला काय येईल, जे येईल ते येईल. मग कुठलं कार्ड येऊ शकेल, 1 पण येऊ शकेल, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे 50च्या 50 पैकी कुठलंही कार्ड येऊ शकेल. म्हणून घटना A व B व त्यातील घटना नमुना घटकांची संख्या खाली लिहा म्हणले. घटना A साठी अट काय दिलेली आहे बघा, कार्डावरील संख्या 6 ने भाग जाणे ही आहे. मग जर आपल्याला पहिलं नमुना अवकाश आपल्याला लिहावं लागेल, सॅम्पल स्पेस, आपण त्याला काय म्हणतो, सॅम्पल स्पेस नमुना अवकाश. इंग्रजी मधनं पण घेऊया बघा, म्हणजे थोडंसं इंग्रजी माध्यमच्या मुलांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. काय दिलेलं आहे, अ बॅग कंटेन 50 कार्ड्स, each card bears only one number from 1 to 50. One card is drawn from a random from a bag. Write the sample space. Also write the event A, B and find the number of sample point in them. So what is the condition? Condition for the first event A, the number on the card is divisible by 6. Which card is drawn, that must be divisible by 6. First of all, what we are going to write here, we are just write here the sample space. What is the sample space? Let us see. This is the sample space. S is equal to, we are denoting by capital S or a omega symbol. So for
4, 5, 6, 7, dash, 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 49, 50. This is the finite set, so we can close the bracket and n of s is equal to 50. What is the condition for the event A? Number is divisible by 6. The number is divisible by 6. The numbers are between 1 to 50. So we can write the 6, 12, 18, 24, 30, 36, 42 and 48. So how many numbers are here? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Therefore n of a is equal to 8. So we can write this n of a is equal to 8. Now what is the second condition? Let us see condition for the B. The number on the card is a complete square. We are going to find out the complete square. That is the conditions we have been learn about the certain event and sure event. So we are using this type. This is the sure event or a certain event. So first number 1 is also square of 1. So we can write 1. 4 is square of 2. 9 is square of 3. 16, 25, 36 and last one is a 49. How many numbers are here? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Here are the 7 numbers we can write here. Now in the third examples, let us see. This is very important example. Students also or many times they are confused when this type of the example comes. Let us see how we can solve this example. A sanitation committee of 2 members is to be formed from the 3 boys and 2 girls. Write the sample space S and the number of the sample point n of S. Also write the following events in the set form of the and number of the sample point on in the event. आपल्याला काय सांगितले बघा मराठी माध्यमाच्या पण पुस्तकातून बघूया आपण. 3 मुले व 2 मुली यातून 2 विद्यार्थ्यांची वृक्ष संवर्धन समिती खालील अटीप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश S, नमुना घटकांची संख्या लिहा, तसेच खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. आता इथे काय लक्षात घेताय बघा, घटना यासाठी काय दिले, समितीत कमीत कमी 1 मुलगी असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त 2 मुली चालतील. म्हणजे इथं पण लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो त्याच्यावरून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. समितीत कमीत कमी 1 मुलगी चालेल. अट कशाची आहे? कमीत कमीची आहे. आपण काय वापरणार आहे? जास्तीत जास्त मग किती चालतील? कितीही मुली चालतील. समितीत फक्त अट कितीची आहे? कमीत कमी एका मुलीची आहे. एक तरी मुलगी असली पाहिजे. मग आपण काय लगेच विचार करायचा आहे, मग जास्तीत जास्त किती, तर जास्तीत जास्त कितीही चालतील, पण कमीत कमी 1 पाहिजेच. दुसरी अट काय बघा, समितीत 1 मुलगा आणि 1 मुलगी असणे आवश्यक आहे. म्हणजे 1 मुलगा आणि 1 मुलगी पाहिजे. सी घटना काय, समितीत फक्त मुलगी असणे आवश्यक आहे. फक्त बॉईज म्हणजे फक्त मुलं पाहिजेत, तर ती अट आहे. आणि शेवटची अट आहे, समितीत जास्तीत जास्त 1 मुलगी आवश्यक आहे. जास्तीत जास्त 1 असावी, कमीत कमी 0 असले तरी चालतील. ठीक आहे. याचा आपल्याला सॅम्पल स्पेस इथं दिलेला आहे बघा, कसा लिहिलेला आहे. आपण पण सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. आपण थोडंसं वर्ड पेजचा उपयोग करून सॅम्पल स्पेस लिहूया, आपल्या सगळ्यांच्या आणखीन लक्षात घेता येईल. आपल्याला वर्ड पेज इथे घेता येईल. न्यू पेज घेऊया आपण. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं काय केलेलं आहे बघा, 3 मुलं पाहिजे होते आपल्याला, म्हणून आपण जी 3 मुलं आहेत ती काय केलेलं, पहिला B1, दुसरा B2 आणि तिसरा B3. 2 मुली पाहिजे होत्या म्हणून G1 आणि G2. गर्ल्स, B स्टँड फॉर बॉईज अँड G स्टँड फॉर गर्ल्स. म्हणजे मुलांसाठी आपण बॉईज म्हणून B असा शब्द वापरला, मुलींसाठी गर्ल म्हणून G असा शब्द वापरलेला आहे. एवढाच त्याचा विषय आहे, अर्थ आहे. आपण त्याच्यात दुसरा वेगळा काय नाही, त्यामुळे तिथं काय जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. B1 कुठून आलं किंवा B2 कुठून आलं असं काय नाही. फक्त आपण काय केलंय, B indicate boys, so we are just writing the B for the boys. There are the 3 boys, so we can write here B1 for the first boys, second and third. G1 and G2, these are the 2 girls. Now how we can write here sample space? First of all, make the pair of B1 to all the remaining B1, B2, B1, B3. Let us see B1, G1 and the last one B1, G2. How many pairs are become here? 1, 2, 3 and 4. इथं 4 पेअर आपल्याला तयार झालेले दिसून येतात. लक्षात घ्यायचं बघा, आधी B हे ओळीनं मांडून घ्यायचं. हे ओळीनं मांडून घेतले काय करायचं, ह्या B1 ची जोडी सगळ्यांबरोबर लावायची आणि मग आपल्याला इथं लिहिता येईल B1, B2 ही पहिली जोडी आपल्याला इथं लिहिता येईल. लिहूया आपण बघा, थोडा वेळ लागू द्या पण आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे. मुलांना काय बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. B1, B2 ही पहिली जोडी आहे. आपल्याला बेसला घेऊया पायाला. B1, B2
थोडा वेळ लागला तरी ठीक आहे, पण आपल्याला इथं कन्फ्युजन होता कामा नये. ही पहिली जोडी झाली मुलांची. आता कुठली होणार B1 B3. आपल्याला जी जोड्या जुळवायच्या लावायच्यात ना B1 प्रत्येक वेळेस B1 हे पहिल्यांदा येणार आहे B1, B3. आणि ते आपल्याला ते इथं थोडंसं आपण वर्ड पेजवर काम करतो त्यामुळे काय लक्षात घेता येईल बघा, थोडं याला आपल्याला स्मॉल करून घ्यावं लागतं B1 B3. ठीक आहे. त्यानंतर काय येईल बघा, आता हे B1 B2 झालं, B1 B3, B1 G1, B1 G1. आपण ओळीने घेतोय. आपण कसं ओळीने घेतोय बघा, हे जर लक्षात आलं तर तुमची कधीच जी कमिटी बनवायची आहे मुलांची, मुलींची, पुरुषांची, स्त्रियांची, हा भाग चुकणार नाही. आपण काय करतोय सगळं ओळीनं लिहून घेत असतो, त्यामुळे इथं आपल्याला चूक होत नाही. म्हणून आपल्याला थोडंसं सावकाश किंवा वेळ लागला तरी चालेल. मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं नाही इथं, नाहीतर बऱ्याच वेळेस आपण टाईप करून ठेवत असतो काय उदाहरणं, पण तिथं काय जास्त समजून घ्यायची आवश्यकता नसते. पण इथं आपल्याला समजून घेता येईल. जो बेसिक भाग आहे, महत्वाचा भाग आहे, त्याला आपण थोडासा वेळ दिलाच पाहिजे. आणि इथं काय होईल बघा, B1 G1 किती झाले, 1 2 3 4. आता 4 जोड्या झालेल्या आहेत बरोबर. आता इथं काय झालं बघा, आपल्यासाठी B1 हा आपला ड्रॉप झाला. आता B1 ची जोडी सगळ्या बरोबर लागलेल्या म्हणून B1 कसा झाला, फ्रीज झाला. आता B1 ला काही हात लावायचा नाही. आता ज्या पुढच्या जोड्या तयार होतील त्या कशा तयार होतील बघा, मी रंग चेंज करून, कलर चेंज करून जोडी तयार करायचं बघतो. B2 B3 काय होईल बघा, B2 B3, B2 G1 आणि B2 G2. आता किती जोड्या तयार होणार आहे, इथं 3 जोड्या तयार होणार आहे. लक्षात येते बघा. आता आपण जोड्या कोणाबरोबर लावणार, आता B2 बरोबर. आता B2 ची जोडी इकडे मागे लावायची नाही B1, कारण B2 B1 ही 2 मुलं झालेत, ऑलरेडी झाले. त्यामुळे एकदा हा झाला, ह्याचा नंबर झाला की हा नंबर किंवा हा जो हे जे अक्षर आहे ते फ्रीज करून टाकायचं. आपण ग्रीन मध्ये लिहिलेलं आहे. आता तुम्हाला ते लक्षात घेता येईल. आता B2 ची जोडी B3 बरोबर लावायची, B2 ची जोडी G1 बरोबर लावायची आणि B2 ची जोडी G2 बरोबर लावायची. ठीक आहे, आपण लिहून घेऊया बघा ह्या पण जोड्या. आपल्याला शक्य होईल तेवढं आपण समजून घेण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करूया. आता इथं काय सुरुवात होईल बघा, B2 पासून सुरुवात होईल. B2 G1, B2 G1, सॉरी काय लिहिलं आपण बघा, B2 B3 पाहिजे होतं आपल्याला, सॉरी B2 B3. आपल्याला B2 पासून आधी सुरुवातीला B3 करायचं होतं, मग B2 B3 हा पण बेसला घ्यावा लागेल आपल्याला, B2 B3. ठीक आहे. आपण आता हे खाली मांडायला सुरुवात करूया. B2 आता B3 झाला. आता B2 G1. आता तुम्हाला सुद्धा लक्षात घेता येईल बघा आपण काय केलेलं आहे. B2 G1 इथनं कॉपी करून घेऊया आपण आता हे बेस करण्यापेक्षा. B2 G1 इथे G1 आहे. आपला वेळ पण वाचला पाहिजे, आपल्याला समजलं पण पाहिजे. हा उद्देश, दोन्ही उद्देश आपल्याकडे असतात. ठीक आहे. तर आपल्याला साधारणतः B2 G1 पण झालेला आहे. आता काय बघा, B2 G2, B2 G2 फक्त एक शब्द बदलावा लागेल, मग आपण हेच कॉपी करून घेऊया. फक्त तुम्ही समजून घ्या इथं काय करावं लागेल आपल्याला, B2 G2. आता काय झालं बघा, B2 पण फ्रीज झाला, कारण B2 ची पण जोडी सगळ्यांबरोबर आली. B2 ची B3 बरोबर आली, G1 बरोबर आली, G2 बरोबर आली. म्हणून आपला काय झालं, B2 पण फ्रीज झाला. आता कशा जोड्या तयार करायच्या, B3 पासून तयार होणाऱ्या जोड्या तयार करायच्या. B3 G1, B3 G2. आता मात्र इथं 2 जोड्या तयार होतील. ठीक आहे, काय हरकत नाही. आता काय करणार आपण, B3 G1. ठीक आहे, सगळंच आपण पुन्हा एकदा घेऊया बेसला. त्यानंतर B3 G2, B3 G2. ठीक आहे. आता हे आपल्याला बेसला घेता येईल. आता B3 पण काय झालं बघा, B3 च्या पण सगळ्या जोड्या लागल्या, त्यामुळे तो पण आता फ्रीज होणार आहे. आता फ्रीज होणार म्हणजे आता तो आपण विचारात घेणार नाही आहोत. त्यानंतर बघूया आपण हे आधी बेस करून घेऊया याचा. आणि B3 च्या पण सगळ्या बरोबर जोड्या झाल्यामुळे B3 पण आपला काय झाला, फ्रीज झाला. आता काय राहिलं बघा, G1च फक्त राहिला, आणि G1 ची जोडी कोणाबरोबर होईल, G2 बरोबर होईल, आणि मग तो पण फ्रीज होऊन जाईल. म्हणजे आता आपल्याला काय फायनली लिहिता येईल बघा इथं, इन ब्रॅकेट G1, G2. आणि हा शेवटचा असल्यामुळं इथं काय आपल्याला लक्षात घेता येईल बघा, G2 पण बाय डिफॉल्ट फ्रीज होऊन जाईल, कारण त्याला जोडी कोणाबरोबर लावायला नाहीये. त्यामुळं हे आपलं काय असणार आहे, शेवटचं पद असणार आहे, किंवा जे शेवटचं एलिमेंट असणार आहे आपल्याला तो भाग.
म्हणजे काय मिळालं बघा, B1 B2 B1 B3 B1 G1 B1 G2 B2 G1. आता हे किती एलिमेंट मिळालेत बघा आपल्याला मोजून बघता. हा पण फ्रीज होईल, आपण करूया ह्याला पण फ्रीज. आणि आता ह्याला जोडी लावायला आहे का कोण, नाही, म्हणून हा पण संपला. कारण ह्याची जोडी ऑलरेडी सगळ्यांबरोबर लागलेली आहे बघा. G2 ची जोडी सगळ्यांबरोबर लागलेली आहे. B1 बरोबर आहे, B2 बरोबर आहे, B3 बरोबर आहे आणि G1 बरोबर आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या किमती आहेत ते आपल्या फ्रीज झालेले असतात. आपल्याला हा भाग लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा इथे किती घटक आलेले आहेत आपले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि आपल्याला पुस्तकात किती दिलेले आहेत बघा, आपल्याला घटक 10 दिलेले आहेत. इथे लक्षात घेता येईल. पण हे 10 कसे दिलेले आहेत बघा, आपण जसं लिहिलेले आहेत त्या सिक्वेन्सनं लिहिलेले नाहीत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते लक्षात येत नाही कसे लिहिले. B1 B2 B1 B3 B2 लगेच घेतलेलं आहे बघा, B3 B1 पुन्हा G1 घेतलेलं आहे. म्हणजे इथं जी सिक्वेन्स आहे ती थोडीशी सिक्वेन्स वेगळी आहे आणि आपण जी सिक्वेन्स इथे घेतलेली आहे बघा ती थोडीशी सिक्वेन्स वेगळी आहे. आपण सिक्वेन्स कशी घेतलेली आहे, आपण सिक्वेन्स घेताना काय करतोय बघा, आधी B1 ची जोडी सगळ्यांबरोबर लावून घेतली, पुन्हा B1 ची जोडी सगळ्यांबरोबर, पुन्हा B2 ची जोडी उरलेली आहे, B3 ची जोडी पुन्हा उरलेली आहे आणि G1 ची जोडी असं. म्हणजे इथं लक्षात काय घेता येतं बघा, आपण जर व्यवस्थित लिहिले, आता कधी कधी 3 पुरुष 2 स्त्रिया असतात, मग M1 M2 M3 वुमेन म्हणलं की W1 W2 असं असतं. हे सगळं आधी ओळीनं मांडून घ्यायचं आणि ज्यावेळेस पुरुष आणि स्त्री असतील ना त्यावेळेस हे रिपीट होणार नाही. म्हणजे आणखीन एकदा तुम्हाला सांगतो बघा, जर पुरुष स्त्रिया मुलं असतील तर हे रिपीट होणार नाही. म्हणजे कसं रिपीट होणार नाही बघा, B1 B2 झालं की हे B1 ब्लॉक झालं, म्हणजे B1 ची जोडी सगळ्यांबरोबर लागली ना हे B1 ब्लॉक होतं. पण अंकांच्या बाबतीत तसं नसतं. अंकाच्या बाबतीत बघा कसं आहे, 1 किंवा 0 1 2 3 असे अंक आहेत. समजा 1 2 3 आपण थोडेच घेऊया म्हणजे आपल्याला समजून घ्यायला. आता इथं काय शब्द असतो, फक्त अंकांची पुनरावृत्ती, म्हणजे 2 अंकी संख्या तयार करायची. म्हणून आपण काय करतो, 0 वर कुठले जरी अंक ठेवली तर 2 अंकी होत नाही, एकच अंकी होती. म्हणून आपण काय करतो, 1 वर 0 ठेवतो, 1 0 1 2 1 3, फक्त 1 1 घेता येत नाही का तर पुनरावृत्ती होती. आता काय केलं आपण, 1 वर सगळं ठेवलंय. आता 2 वर संख्या ठेवत असताना आपण काय करतो, फक्त पुढच्या घेत नाही तर सगळ्याच घेतो संख्या. कारण आपल्याला काय माहिती आहे, 2 0 2 1 म्हणजे 1 2 आणि 2 1 मध्ये फरक आहे. म्हणजे ही 12 आहे आणि ही 21 आहे. पण तसं नाही, B1 B2 म्हणजे पहिला मुलगा काय आणि दुसरा मुलगा काय ह्या दोघांचीच कमिटी आहे. आणि B2 B1 ची जर कमिटी केली तर ह्या दोघांचीच कमिटी होणार आहे. म्हणून पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत एकदा आपण असं पुढे गेलं ना की पुन्हा मागे यायचं नाही. अंकाच्या बाबतीत मात्र काय करायचं बघा, प्रत्येकावर एक अंक आपण ठेवायचा आहे. म्हणजे 1 पैसे आले तर काय करायचं, 0 पासून सगळे अंक ठेवायचे. 2 पैसे आले की 2 सोडून सगळे अंक ठेवायचे. 3 पैसे आले की 3 सोडून सगळे अंक ठेवायचे. हा बेसिक भाग आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. इथं मुलांचं कन्फ्युजन होतं की रिपिटेशन आणि मग इथलं NOPS ची जी किंमत आहे ना ती चुकू शकते. मग म्हणून त्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं बघा, स्त्री आणि पुरुष असले की मागं वळून बघायचं नाही, एकदा पुढे गेले की पुढे. अंकांसाठी मात्र तसं नाही, कारण 12 आणि 21 मध्ये जो फरक आहे ती संख्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. पण जर B1 आणि B2 म्हणलं, माणूस समजा हे एकमेकांच्या असे शेजारी बसले काय, B1 B2 बसले काय किंवा B2 B1 बसले काय, ह्या दोघांचीच कमिटी आहे. म्हणून इथं कमिटीमध्ये हा भाग थोडासा लक्षात आपण घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आवर्जून का सांगतोय तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण इथं मुलं कन्फ्यूज करतात. म्हणजे B1 B2 करून पुन्हा अजून B2 B1 करतात आणि त्यामुळे त्यांचे काय होतं, 10 चे 20 एलिमेंट होतात आणि मग तिथं उत्तर चुकतं. म्हणून आपण स्त्री पुरुष असे आले तर मागं वळून बघायचं नाही, असं लक्षात घ्यायचं. म्हणजे एकदा B1 पासून सुरुवात केली की पुढेच जात राहायचं, मागेच ना. अंकाच्या बाबतीत मात्र काय करायचं बघा, तर जर 0 1 2 3 4 असतं तर आपण काय केलं असतं, 1 वर 0 घेतलं असतं, 2 वर पण 0 घेणार, 3 वर पण 0 घेणार आणि 4 वर पण 0 घेणार. अंकाच्या बाबतीत किमती बदलत असतात त्यामुळे आपल्याला त्या घेता येतात. परंतु मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री पुरुष यांच्यामध्ये मात्र आपल्याला मागं रिपीट घ्यायचं नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा भाग समजलेला असेल. जर काय अडचण असेल तरी पण आपण समजून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला, जरी पण काय अडचण असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला किंवा व्हॉट्सअपचा नंबर सगळ्यांना माहित आहे, व्हॉट्सअपच्या नंबरवर पण तुम्ही मला प्रश्न विचारले तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय हरकत नाही. आपल्याला पुढची अट बघा. आता हे एकदा सॅम्पल स्पेस आपले फायनल झाले. सगळ्यात बेसिक गोष्ट काय, सॅम्पल स्पेस ही गोष्ट आहे. जर आपल्याला सॅम्पल स्पेस फायनल झाले तरच आपल्याला या अटी चेक करता येत असतात. जर समजा आपण काय करणार आता बघा, अटी ज्या आहेत ना ह्यातनच निवडत असतो. ऑल दीज आर द सबसेट ऑफ यस. हे जे सगळे आहेत ना ते यसचे उपसंच असतात. म्हणजे ह्यातनंच आपल्याला काय करायचे, जे एलिमेंट आहेत ते घ्यायचे असतात. त्यामुळे जर आपण यस चुकलो तर आपली सगळीच उदाहरणं चुकत असतात. म्हणून आपण काय केलं बघा, ए घेतलेला आहे. एची अट काय दिलेली आहे बघा, घटना ए साठी कमीत कमी एक मुलगी असणे आवश्यक. कमीत कमी एक मुलगी म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालतील. म्हणजे आता ही कमीत कमी एक मुलगी आहे का, नाही.
इथं आहे का मुलगी? नाही. इथं आहे का मुलगी? नाही. इथं आहे, मग चालेल. ही इव्हेंट आपल्याला घेता येईल B1 G1. इथं आहे का एक मुलगी? आहे, चालेल. इथं मुलगी आहे, इथं मुलगी आहे. जिथं जी दिसतंय तिथं आपल्याला घेता येईल आणि हे सुद्धा घेता येईल. कमीत कमी आहे म्हणजे जास्तीत जास्त 2 घेतले तरी चालतील. मग आपल्याला काय लक्षात आलं बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. मग इथे NOPA बरोबर 7 आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर B साठी अट समितीतील एक मुलगा आणि एक मुलगी असणं आवश्यक आहे. आता इथं मात्र अट आपल्याला काय दिली बघा, एक मुलगा कंपल्सरी पाहिजे आणि एक मुलगी पण त्यामध्ये असली पाहिजे. मग आता इथे एक मुलगा कुठे आहे बघा आणि मुलगी पण पाहिजे, B पण पाहिजे आणि G पण पाहिजे. B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G2 आणि G1 G2 पण चालणार नाही. आता दोन्ही मुली आहेत इथं, 1 2 3 4 5 आणि 6. मग आपल्याला किती मिळाल बघा, NOP बरोबर 6 मिळाल. इथला जरी समजा सिक्वेन्स बदलली असेल, आपली सिक्वेन्स बदललेली असेल, तर आपल्याला आपल्या ह्याच्यातनं पण हेच शोधायचंय आणि इथं दिलेलं आहे त्यातनं पण तेच शोधायचंय. फक्त आपल्याला काय शोधायचंय हे माहिती पाहिजे. म्हणजे आपण जे आता उत्तरपत्रिका लिहिणार आहोत ते ह्याच्या बाहेरचं काहीच नाही. सगळे इव्हेंट कशातनं येणार आहेत, ह्यातनं येणार आहे, ह्याच्या बाहेरचं काही येत नसतं. त्यामुळे आपल्याला हा भाग महत्वाचा असतो, म्हणून आपण पहिला येस समजून घेण्यासाठी जास्त वेळ दिला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय हरकत नाही. आपण पुढचा भाग बघूया. C घटनासाठी समितीत फक्त मुलगी असणे आवश्यक आहे. आता इथं काय आले पाहिजे, मुलगीच फक्त पाहिजे. B1 B2 मुलगाच आहे, दोन्ही मुलं आहेत. इथे एक मुलगी आहे, चालणार नाही. इथं मुलगी आहे, चालणार नाही. इथं मुलगी आहे, इथं मुलगी आहे, इथं मुलगी, इथं मुलगी आणि इथं पण मुली आहेत. म्हणून फक्त आपल्याला किती आले बघा, एलिमेंट 3 एलिमेंट आले. B1 B2, B1 B3 आणि B2 B3. आणि म्हणून आपल्याला काय झालं, NOP C बरोबर 3 लिहिता आलं. आता जर D घटना बघूया आपण. D साठी समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त एक, कमीत कमी किती, मगाशी म्हणल्यासारखं जास्तीत जास्त कमीत कमी असा शब्द आला की आपण त्याचा रिव्हर्स पण अर्थ समजून घ्यायचा. आपल्याला काय म्हणलेलं आहे बघा, कमिटीत जास्तीत जास्त एक मुलगी समितीत जास्तीत जास्त एक मुलगी, जास्तीत जास्त एक मुलगी, कमीत कमी 0 असले तर चालतील. म्हणून B1 B2 चालेल, हे चालेल. फक्त जास्तीत जास्त म्हटलं तर एवढं चालणार नाही बघा, कारण जास्तीत जास्त एक मुलगी पाहिजे आणि इथे किती आलेले आहेत, 2 आलेले. फक्त एवढाच एलिमेंट चालणार नाही, बाकी सगळे चालतील. म्हणजे 10 मध्ये गेले किती आले पाहिजेत, 9 एलिमेंट आले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या अटी कशा समजून घ्यायच्या हे जर लक्षात आलं तर आपल्याला असं लक्षात घेता येईल की हा भाग अतिशय सोपा आहे. आपल्याला सगळ्यांना तो सोडवता येणार आहे. आपण सोडवलेली उदाहरणं सुद्धा का अभ्यास आवर्जून, तर ह्या उदाहरणांमधून सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात शिकता येणार आहे. आपण शिकत असतो. 2 फासे फेकले असता नमुना अवकाशी S व नमुना घटकांची संख्या NOPS लिहा. आता हे जे आहे ना, हे बघा रेडीमेड आपल्याला माहित असतं. आपण कसं लिहिलेलं आहे हे सगळं माहित असतं आपल्याला. म्हणून आपल्याला काय माहित आहे बघा, 2 फासे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश हा आपल्याला एवढा लिहायचा आहे कंपल्सरी. पहिल्या ओळीला 1 बरोबर सगळ्याची जोडी लावायची, 2 बरोबर सगळ्याची, 3 बरोबर, 4 बरोबर, 5 बरोबर आणि 6 बरोबर. NOPS बरोबर 36 असं आपल्याला इथं लिहिता येईल. आपल्याला जे अटी दिलेल्या आहेत ना, आता अटी आपण फक्त समजून घेऊया. वरच्या आणि खालच्या पानावरती सेमच अटी आहेत, आपण त्या बघूया. थोडंसं इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातनं पण बघूया, म्हणजे काही कन्सेप्ट इंग्रजी माध्यमाच्या मुलांचे पण क्लिअर व्हायला मदत होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लेट अस सी इन इंग्लिश. देयर आर द सॅम्पल स्पेस S is equal to 1,1, 1,2 dash 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 up to 6,6 and we get NOPS is equal to 36. Now what is the event E? The sum of the digit on the upper face is prime number. We are going to sum of the digits. It means 1 plus 1 2. 2 is the prime number, even prime number, so it can be considerable. So we take the 1,1, 1,2. 1 plus 2 how much? 3. So we can take as a prime number. 1 plus 3 4. 4 is not the prime number, so we can't take it. 1 plus 4 5. 5 can take because it is a prime number. It becomes 6, so we can't take it. 1 plus 6 it's 7. 7 is the prime number. So we can take in the first line 1,1, 1,2, 1,4 and 1,6. So let us see here, they have been taken up to this 1 2 3 and 4. So 2,1 it becomes also 3. This is also the prime number. 2,2 it becomes 4. We are going to addition or sum of the two upper faces and we get 4, so we can't take it. 2,3 we can take it as a 5. 5 is the prime number. 6 is the even number. 2,7 is again prime number, and 2,6 the sum of them 2 is 8, so we can't take it. So we get only 3 numbers here, 2,1, 2,3 and 2,5. Now in the third line 3 plus 1 4 can't take. 3 plus 2 we can get as a 5. 3,3 it means 6. 7 we can be take here, so 3,4 we can take here. 8
9. 9 is the odd number. So this is not the prime number. 5 we can take here, 4, 1, 6. So we just underline the number which are the prime number, and we get how many prime numbers are there? Are the 15 prime numbers. So we can be take here as the 15 prime number. So we can write here the 15, n of e is equal to 15. Let us see the second condition. We are just understanding the condition, that how we can be write here the sum of the digits on the upper faces is multiple of 5. We are just to find out the multiple digit in the 5. So let us see what we can write here. 1 plus 1, 2, 3, 4, 5. We can write here 1, 4, because 1 plus 4 is equal to 5. 6, 7, 3, 4, 5, 6, 7, 8, 4, 5. We can take here this element also. Then 3, 1, 4, 5. We can take here 5 also. 6, 7, 8, 9, 4, 1, 5. We can take 4, 1 as 6, 7, 8, 9, 10. 10 is also the multiple of 5. 6, 7, 8, 9, 10. 5, 5 also multiple of 5. 11. Now 7, 8, 9, 10. We are just reading as like this, and we can find out the multiple of 5. So how many elements we get? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. So these are the our element we can find out from this 36 element, and we can write here n of f is equal to 7. The sum of the digits on the upper faces is 25. Let us see impossible event. What is the event G? This is the impossible event, because the sum of the digits on the upper faces is 25. And what we can see here, 6, 6 is the last number, and the both numbers are the bigger. So the sum of this is 12. So there is no any number in the given event that is having the sum 12. So we are just going to find out the 25. If the biggest number is 12, so how we can find the 25? So we can't find the value 25 of the sum of both them. So G is equal to empty set. So we can write G is equal to empty set, or G is equal to 5, and number of element in the G is 0. So we can write the event from this condition. Let us see the next example. Event H. What is the event H? Let us see. The number of upper face of the first die is less than the digit of the second die. This is the interesting question. Let us see. The number of the upper face of the first die is less than the digit of the second die. We are just finding out the this is the first die digit every time. This is the first die digit. This is the first die digit, and this is the second die digit. Second die. So what is the condition? First die digit is less than second. So here are all these digits are the less. They are the equal in here. Now they are all the less digit. This is so simple. One number is going to decrease in every row. Up to this. So how many? 5, 4, 3, 2 and 1. So 2 plus 1 3, 3 6, 6 plus 4 10, 10 plus 5 15. So we generally this is very simple to understand, and for the writing, and we how many element we get? 15. So we get the 15 element here very simply. So this is the conditions, and how we can use this condition, and how we can find the event. Let us we have been seen here. Now let us see practice set 5.3. Let us see practice set 5.3. Write the sample space S and the number of sample space n of S for each of the following experiment. Also write event A, B, C in the set form, and write n of A, n of B, n of C. Very simple question. One die is rolled. What we can write the sample space for one die is rolled? We are just using the capital S. S is equal to, how we can write if one die is rolled? 1.
2, 3, 4, 5, 6. So this is the outcomes when one die is rolled. Now 1, 2, 3, 4, 5, 6. So these are the outcomes. So we can write here, therefore we can write here n of s. We can using the small n of s, and reading as n of s is equal to 6. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घेता येईल बघा, s बरोबर 1 2 3 4 5 6. एक जर फासा टाकलेला असेल तर आपल्याला काय मिळेल 1 2 3 4 5 6, आणि n of s बरोबर काय मिळेल 6. A is the event even number on the upper face. आपल्याला काय शोधायचं बघा, इवन नंबर म्हणजे समसंख्या, पृष्ठभागावर मिळणारी संख्या ही कशी असली पाहिजे, समसंख्या असली पाहिजे. सो व्हॉट वी कॅन राईट हियर, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट मिळणारी संख्या सम पाहिजे, आणि कोणत्या संख्या सम आहेत ह्यापैकीच घ्यायची असते, 2, 4, 6. So we can, what we can write here, n of a is equal to 3. आपल्याला n of a बरोबर किती मिळेल बघा, 3 मिळेल. त्यानंतर b इज इव्हेंट, आपल्याला काय लिहिता येईल बघा, b इव्हेंट लिहिता येईल. b इव्हेंट काय तो आपण बघूया. b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय दिलेला आहे, ऑड नंबर ऑन द अपर फेस. आपल्याला ऑड नंबर पाहिजे. ऑड काय आहे ना, 1, 3, 5. पृष्ठभागावर मिळणारी संख्या विषम संख्या असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. मराठी माध्यमच्या मुलांनी सुद्धा थोडंसं समजून घ्या, इथं जास्त काय अवघड नाहीये, पण आपल्याला समजून घेता आलं पाहिजे हे. ठीक आहे, थोडंसं मिसमॅच होतंय, काय हरकत नाही. मी तुम्हाला मराठीतनं पण सांगतो. आपल्याला इथं काय लक्षात घेता येईल बघा, इवन नंबर अपर फेस, इवन म्हणजे सम. आपल्याला इवन शब्दात किती अक्षर असतात बघा. काही विद्यार्थ्यांना काही जणांना समजतं, पण काही विद्यार्थ्यांना समजत नाही की इवन आणि ऑड म्हणजे काय. आता किती आहेत बघा इवन शब्दात, 1 2 3 4. 4 ही समसंख्या आहे, म्हणून इवनच्या ज्यावेळेस शब्द आहे त्याच्यामध्ये इवन असा शब्द आहे. ऑड मध्ये किती आहेत, 3 आहेत. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, हे 3 आहेत म्हणून 3 कशी विषम संख्या आहे, आणि इवन म्हणजे कशी आहे, 4 आहे. 4 ही समसंख्या, म्हणजे 4 2 6 8. म्हणजे ह्या सम आणि विषम संख्या ज्यांना इंग्रजीतनं थोडंफार लक्षात येत नाही त्यांच्यासाठी आपण ते थोडीशी क्लुप्ती सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे कुणाचं विसरणार नाही. सम आणि विषम आपल्याला लक्षात घ्यायचं. इवन म्हणजे सम, 2 4 6. n of a बरोबर 3, आणि n of b बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, 3च लिहिता येईल. n of b ऑल्सो, कारण इथं पण 3च घटक आहेत. n of b इज इक्वल टू 3. n of b बरोबर प्राईम नंबर ऑन द अपर फेस. बघा आता इथं आपल्याला सी काय लिहायचं, प्राईम नंबर लिहायचा. प्राईम म्हणजे मूळ संख्या. आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजे, कुठली आहे बघा, 1 इज नॉट प्राईम अँड नॉट कॉम्पोजाइट नंबर. म्हणजे 1 ही मूळ आणि संयुक्त संख्या नाही. म्हणजे पहिली मूळ संख्या काय, 2 ही पहिली सममूळ संख्या आहे. त्यानंतर 3 ही पण मूळ संख्या आहे. त्यानंतर 5 ही पण मूळ संख्या आहे. आपल्याला इथं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं बघा, मूळ संख्या आणि विषम संख्या आपल्याला सारख्या वाटतात. इथं आपल्याला प्राईम नंबर लिहायचे, म्हणजे पहिली प्राईम नंबर काय, 2 3 आणि 5. सो वी कॅन राईट हिअर n ऑफ c इज इक्वल टू 3 ऑल्सो. म्हणजे इथं आपल्याला n ऑफ c बरोबर पण काय मिळेल बघा, 3च मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न सोडवता येईल. सोपा प्रश्न आहे पहिला. ठीक आहे, आपण आपल्याला काय करता येईल बघा, दुसरा प्रश्न तो मराठी माध्यम मधून घेण्याचा प्रयत्न करू. दोन्ही माध्यमातून आपल्याला अर्थबोध चांगला अजून होऊ शकेल. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण मराठी माध्यमातून बघूया प्रश्न काय वाचलेला आहे. 2 फासे एकाच वेळेस टाकले असता, आपल्याला माहिती आहे बघा, 2 फासे टाकले असता, एक फासा टाकला असता 1 2 3 4 5 6 मिळते, आणि 2 फासे टाकले असता तर 36 मिळतात. वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. आता आपण इथं तेच बघितलं होतं बघा, 6च्या पटीत असणारे, सॉरी 5च्या पटीत बघितलेलं होतं. आता तेच आपल्याला काय बघायचं, 6च्या पटीत, 5च्या पटीत असणे, तीच आपल्याला बेरीज काय बघायची आहे, 6च्या पटीत असणारी बेरीज बघायची आहे वरच्या पृष्ठभाग. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न पण बघूया. घटना ए साठी अट काय दिली बघा, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. आता वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज किती पाहिजे आपल्याला, 6च्या पटीत पाहिजे. घटना बी साठी अट काय, वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. आणि घटना सी ही अट अशी आहे की दोन्ही फाशावरील अंक समान असणे आवश्यक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करता येईल बघा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण वर्ड पेजवरती कॉपी करून घेऊया आणि तिथं सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि इथं आपण सॅम्पल स्पेस कॉपी करून घेतलेले आहेत. आपल्याला फक्त अटी आपण इथं कॉपी करून घेतलेले आहेत बघा. ही घटना थोडंसं आपण फॉन्टची साईज किंवा हा भाग आपण डिलीट करूया, म्हणजे आपल्याला एका पेजवर बसलं तर सोडवता येईल. ठीक आहे, काय हरकत नाही बघा. आपण थोडासा हा साईज छोटी करूया, एकाच वेळेस आपल्याला सगळं अटी समजून घेता येण्यासाठी.
ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित दिसेल, काय हरकत नाही. आता ए साठी जी अट आहे ते आपण बघूया. ए साठी जी अट वरच्या पृष्ठवरील अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. ही दुसरी अट आहे आणि ही तिसरी अट आहे. आपण तिन्ही अटी आपण समजून घेऊया. बघा काय दिलेले आहे. ए साठी अट आहे की वरच्या पृष्ठवरील अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. आता 6च्या पटीत असणारी बेरीज काय बघा, बेरीज कशी करतो आपण, 2 3 4 5 6 आली 6च्या पटीत. हा एक आपला येईल 7 7 नाही येणार, 3 4 5 6 पुन्हा हे 6च्या पटीत आलं. 7 8 4 5 6 पुन्हा हे 6च्या पटीत आलं. 7 8 9 5 6 पुन्हा हे 6च्या पटीत आलं. बघा एक एक फक्त कमी होते. बघा कशी तिरपी रेषी ती आपल्याला सोपे असते शोधायला, अजिबात अडचण जात नाही. फक्त आपल्याला थोडी टेक्निक लक्षात आली पाहिजे. 7 8 9 10 त्यानंतर इथं 6. हे एका रेषेत सगळे घटक आलेले आहेत, आपल्याला एका रेषेत आलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. आता पुढचे बघूया आपल्याला अजून कसे मिळतात. 7 8 9 10 11 पुन्हा त्यानंतर काय ना 7 8 9 10 11 आणि 12. किती घटक आले आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे इथे एन ऑफ एस किती येणार आहे आपलं, एन ऑफ ए 6 येणार आहे. लक्षात घेता येईल आपल्याला. त्यानंतर आपण पुढच्या अटी पण बघूया. हे तुम्हाला लिहिता येईल बघा, सगळ्यांना संचामध्ये ते लिहावं लागतात अटी. त्यानंतर वरच्या पृष्ठवरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 इथं पण तसंच आहे बघा. जास्तीत जास्त कितीही चालेल, पण कमीत कमी 10 तर पाहिजे. मग इथं काय बघा, 2 3 4 5 6 7 नाही येणार, कमीत कमी 10 आली पाहिजे. 3 4 5 6 8 पर्यंत आली, इथं 9 पर्यंत आली. आता इथं किती आली बघा, इथं 10 आली, कमीत कमी 10. म्हणजे पहिला आपल्याला कुठं मिळेल बघा, इथं मिळेल 4,6. ह्याच्या आधीच येणारच नाही, कारण बघा ही 7 आहे, ही 8 आहे, ही 9 आहे जास्तीत जास्त, कारण ह्यांची बेरीज सगळ्यांची कमीच असते. त्यानंतर इथे किती आली बघा, कमीत कमी 10 म्हणलं, 5 आणि 5 10, 6 आणि 5 11. इथं 1 आली, इथं 2 आली, म्हणजे इथं किती आलं पाहिजे, 3 यायला पाहिजे. 1 2 3 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं सुद्धा किती घटक आले बघा, 6 झाले. आता इथं काय म्हणलेलं आहे बघा, तिसऱ्या ह्याच्यामध्ये दोन्ही फाशांवर समान अंक मिळाले पाहिजेत. आता हे पण सोपं असतं, आपल्याला जर असं समोर ठेवलं तर लक्षात येईल. दोन्ही फाशावर समान, म्हणजे पहिला कसा 1 1, दुसरा 2 2, तिसरा 3 3, चौथा 4 4, पाचवा 5 5 आणि 6वा एलिमेंट काय बघा 6 6. दोन्हीवर समान आहेत. ठीक आहे, म्हणजे ही सुद्धा बघा एका सरळ रेषेत आपल्याला आलेले दिसून येतात. म्हणून आपल्याला इथं सुद्धा किती मिळेल बघा, एन ऑफ एस बरोबर 6 मिळेल. म्हणजे हा भाग आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीचा भाग आहे. आपल्याला हा भाग समजून इथं घेता येईल की हा किती भाग सोपा आहे तो. ठीक आहे, आपण हे घेतलेलं होतं वर्ड पेज वरती. आपण पुन्हा आपल्या टेक्स्ट बुक कडे जाऊया. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता, आपल्याला 3 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश आपण मागच्या तासाला पण सांगितलेलं होतं की आपण ते कसं लिहिणार आहोत. माझ्याकडनं शेवटचं जे 7वं होतं ते बाय मिस्टेक ते चूक झालेलं होतं, तरी त्यामुळे मी आणखीन एकदा सांगतो तुम्हाला की जर 3 नाणी एकाच वेळी टाकलेली असता आपल्याला कसं घ्यायचं बघा. 8 अवकाश येतात नमुना अवकाश, म्हणून आपण काय केलेलं असतं बघा, 4 वेळेस एच घेतो, 1 2 3 4 आणि 4 वेळेस टी, 2 3 4. त्यानंतर काय करायचं आपल्याला, दोनदा एच एच एच, दोनदा टी टी टी. काहीतरी तर मिस्टेक होते. आपल्याला 4 आणि 4 8 घटक पाहिजे. आपण आणखीन एकदा घेऊया, थोडीशी साईज पण इन्क्रीज करूया. एच किती झाली, फार मोठी झाली साईज. ठीक आहे, आपल्याला 4 वेळेस एच पाहिजे. 1 2 3 4, 4 वेळेस एच आणि 4 वेळेस टी. थोडी साईज आणखीन आपल्याला मोठी होताना दिसते. ठीक आहे, आपण आणखीन साईज थोडीशी छोटी करूया. आपल्याला एकाच वेळेस दिसलं तर ते समजून घ्यायला सोपं पडेल अजून. टी 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 टी. ठीक आहे, तर आपल्याला 4 वेळेस एच आणि 4 वेळेस टी एकाच वेळेस दिसते, पण आपण काय करणार, 2 वेळेस एच 2 वेळेस टी. एच एच टी टी एच एच टी आणि टी. पुन्हा एकदा एच एकदा टी, एच टी एच टी एच टी एच टी.
तर साधारणतः आपल्याला असे 8 घटक मिळत असतात बघा, HHHHHT, आणि मग आपण ते काय करतो सॅम्पल स्पेस मध्ये सगळे लिहून काढत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, ह्याचे जे अटी आहेत त्या अटी घेऊया आणि आपल्याला लिहिता येईल. आपण जर ते सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचं म्हटलं तर आपल्याला ते पण लिहून बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात घेता येईल. यस बरोबर महिरपी कंसात पहिला आपण घटक घेऊया बघा, HHH, कंट्रोल X कंट्रोल V करूया, म्हणजे आपल्याला पटपट होऊन जाईल. प्रत्येक 2 घटकांच्या मध्ये शक्यतो कॉमा आपण देत असतो, कारण ते 2 घटक वेगळे आहेत हे आपल्याला तिथं दाखवून द्यायचं असतं. म्हणून आपल्याला संचामध्ये आपण मागच्या वर्षी सुद्धा अभ्यासलेले प्रत्येक 2 जे घटक आहेत त्यामध्ये आपल्याला कॉमा द्यायचा आहे. आणि महिरपी कंस पूर्ण होईल आपला. ठीक आहे, आपण थोडीशी आणखीन साईज छोटी करूया बघा. आपल्याला सगळ्यात महत्वाचं कसं आहे की हा भाग लक्षात येणं, हा भाग महत्वाचा असतो. ठीक आहे, तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे सगळे घटक इथे लिहिता आलेले आहेत. वरचा आपण डिलीट करूया. ठीक आहे, आपण थोडंसं खालच्या बाजूला घेऊया. आता आपल्याला ज्या अटी दिलेल्या आहेत आपण त्या अटी लिहिण्याचा प्रयत्न करूया बघा. पहिली अट काय दिलेली आहे बघा, घटना A काय दिलेली आहे बघा, आपण ते बघूया. घटना A, त्यानंतर घटना B दिलेली आहे आणि घटना C दिलेली आहे. घटना A साठी अट कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. थोडंसं कॉपी पेस्ट केल्यामुळे झालेलं आहे. कमीत कमी 2 छापा म्हणजे जास्तीत जास्त किती चालतील, कितीही चालतील, पण कमीत कमी किती पाहिजे, 2 छापा. कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. कमीत कमी 2 छापा पाहिजे, जास्तीत जास्त किती पण चालतील, म्हणजे 3 चालतील. इथं 2 तर पाहिजेच, इथं 2 आहेत, इथे 1 चालणार नाही, इथं 2 आहेत हे चालतील, इथं नाही. पुन्हा म्हणजे किती आले बघा, 4 घटक आले. म्हणजे इथं आपल्याला 4 घटक इथं लिहिता येतील. त्यानंतर दुसरी अट काय, घटना B साठी एकही छापा न मिळणे अशी आहे. एकही छापा त्याच्यात नसला पाहिजे आणि एकही छापा नसणारा एकच एलिमेंट आहे TTT. त्यानंतर C अट दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे अशी आहे. आता इथं काय कंपल्सरी दुसरं जे नाणं आहे त्याच्यावर छापा पाहिजे. आता दुसरं नाणं म्हणजे 2 नंबरचं बघा, हे चालतंय आपल्याला. इथं दुसरं नाणं आहे, हे पहिलं नाणं असतं, हे दुसरं नाणं आणि हे तिसरं नाणं. मग ही दुसऱ्या नाण्यावर छापाय चालेल, हे पण दुसऱ्या नाण्यावर छापाय, हे दुसरं नाणं आहे आपलं. हे त्यानंतर हे दुसरं नाणं T आहे, हे नाही चालणार, हे दुसरं T आहे, हे दुसरं नाणं H आहे, म्हणून हा पण चालेल. त्यानंतर हे पण दुसरं नाणं H आहे. म्हणजे आपल्याला हे नाणी कसे आहेत किंवा अटी कशा आहेत हे आपल्याला समजून घेता येतील. आणि मग हा N ऑफ A किती येईल, C किती येईल, 4 येईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. उरलेले प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्न सोडून मला व्हॉट्सअप करा, मी ती तपासून देण्याचा प्रयत्न करेन. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.